पुण्यातील 60 जणांच्या घरावर एकाच वेळी छापे. महाराष्ट्र ATSची सगळ्यात मोठी कारवाई. सोलापुरामधून एकाला अटक. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठी छापेमारी सुरू केली आहे. पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्या कथित ISI संपर्काच्या अनुषंगाने 60हून अधिक संशयित व्यक्तींवर ATSची नजर असून त्यांच्या घरांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. प्राथमिक माहितीनुसार ISIकडून शहजाद भट्टीच्या माध्यमातून शहरातील काही तरुणांना देशविरोधी कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होत असल्याचा ATSला संशय आहे. त्याच अनुषंगाने या संशयितांची चौकशी आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वीही काही दिवसांपूर्वी राज्यातील विविध भागांमध्ये ATSने याच प्रकरणाशी संबंधित छापेमारी केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ATSने राज्यभर कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. पुणे जिल्ह्यातील 60हून अधिक ठिकाणी एकाच वेळी छापेमारी सुरू असल्याची माहिती समोर येते. सोलापुरातील एका स्वयंसेवी संस्थेच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराप्रकरणी मुंबई दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयात अधिकृत नोंदणी न करता संस्थेने तब्बल 10 कोटी रुपयांची देणगी गोळा केल्याचा आरोप असून या प्रकरणी संस्थेच्या 3 पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपासात संस्थेने चुकीने नोंदणी क्रमांक वापरून आयकर विभाग, देणगीदार, शासनाची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. या तिघांपैकी एका पदाधिकाऱ्याला ATSने अटक केलेली आहे. त्याच्या मोबाईलमध्ये 50हून अधिक पाकिस्तानी नागरिकांचे संपर्क क्रमांक आढळल्याची माहिती तपास यंत्रणांनी न्यायालयात दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.